जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सेवा सप्ताहानिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात सामूहिक अभिवादन सोहळा, प्रगतिशील शेतकरी गौरव समारंभ आणि व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून नितीन चंदनशिवे यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या कार्याचा विविध पैलूंनी आढावा घेतला। नितीन चंदनशिवे म्हणाले की काम हाच त्यांचा धर्म होता। गरीब, वंचित, शोषित घटकांच्या प्रश्नांबाबत त्यांना विशेष आस्था होती। विकासाला केंद्रस्थानी ठेवून काम करणारे ते कुशल प्रशासक, हसतमुख, निर्भीड आणि संवेदनशील लोकनेते होते। अशा नेतृत्वाला जवळून पाहण्याचे भाग्य या पिढीला लाभल्याचे नमूद केले। महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपणारा प्रदेश असल्याचे सांगत त्यांनी समाजाने या महापुरुषांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले। नीट, टीईटी पेपरफुटी, शिक्षण व्यवस्था, आरोग्य क्षेत्रातील आव्हाने आणि विविध सामाजिक प्रश्नांवर सकारात्मक बदल घडवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली। नितीन चंदनशिवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्या संघटन कौशल्याचे आणि सामाजिक कार्याचे कौतुक केले। राज्याच्या राजकारणात त्यांना महत्त्वाचे स्थान मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी अपेक्षेला प्रतिसाद दिला। कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, ज्येष्ठ नेते भरत गावेत, शहादा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अभिजित पाटील, नवापूर पालिकेचे नगराध्यक्ष जयवंत जाधव, नवापूर पालिकेचे उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, तळोदा पालिकेच्या नगराध्यक्ष सौ भाग्यश्री चौधरी, धुळे येथील श्यामकांत सनेर, माजी जिल्हा परिषद सभापती रतन पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, राष्ट्रवादीच्या नेत्या प्रतिभा शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सीमा सोनगिरे, योगेश चौधरी, मालती वळवी, उमेश जैन, मोहन माळी, मधुकर पाटील, निंबा माळी आदी उपस्थित होते। अनेकांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या समाजोपयोगी विधायक कार्यांना उजाळा दिला। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।
वाचत त्यांच्या गाण्याने निर्माण झालेली पोते काळही घालू शकत नाही. त्यांच्या आठवणींचा सुगंध आजही आपल्या कार्याची छाप आजही समाजाच्या स्मरणात आहे. खरं तर आदरणीय अजितदादा असं म्हटलं जातं, कारण अजितदादा पवार त्यांच्या एखादी बैठक जर सकाळी 8 वाजता आयोजित केलेली असेल तर ते 8 वाजण्याच्या पूर्वीच राजकारणातली चळवळ करणारा सुद्धा संवेदनशील कार्यकर्ता आणि नेता हा महाराष्ट्रातला कदाचित एकमेव नेता होता. आजही अजितदादा त्यांच्या कामातून आहेत. त्यांनी बांधले 15 पावसाळे गेले तरी अजून खड्डा पडलेला नाही. परवा मी बारामतीला होतो आणि बारामतीचा एक कार्यकर्ता मला रस्त्याने जाता जाता सांगत होता, या रस्त्यानं जाताना एखाद्या जरी झाडाची फांदी चुकून तुटलेली असेल तर दादा ओळखायचे, इथली फांदी तोडली का तुटली म्हणून. झाडांवरती प्रेम करणारे अजितदादा, जे मनात येईल ते बोलून मोकळ होणारे अजितदादा. आणि त्या अजितदादांना आज या नंदुरबारच्या जिल्ह्याच्या वतीनं तुम्ही सर्वजण अभिजित दादांच्या वतीनं साक्षीनं मोरे कुटुंबाच्या साक्षीनं त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालाय. आणि सांगली जिल्ह्यातल्या कवठेमंकाळ तालुक्याच्या मातीला तुम्ही या ठिकाणी आमंत्रित केलंय. मी माझ्या कवठेमंकाळच्या वतीनं तमाम नंदुरबारकरांचे मनापासून आभार मानतो. फक्त दादा गेले असं नाही, दादांबरोबर खूप काही गेले. जसं बहिणाबाईंचं जातं गेलं तर फक्त जातं गेलं नाही तर जात्यासोबत ओव्या पण गेल्या. तसंच अजितदादांबरोबर बरीच कामं गेली, विकासाचा अभंग गेलाय. आणि पुन्हा महाराष्ट्र उभा करण्याचं जी ताकद असणारा नेता होता, तसा नेता महाराष्ट्रात मध्ये आता बघायला सुद्धा मिळत नाही. अगदी त्यांच्यावरती टीका करणाऱ्यांवरती सुद्धा दादांनी तेवढंच प्रेम केलं. दादा कधी कामावर हजर असतील, कधी झोपत असतील, हेही अजून बऱ्याच जणांना सांगता येत नाही. पण हे घड्याळ 28 जानेवारीला सकाळी अचानक थांबलं आणि महाराष्ट्राची वेळ चुकली, या देशाची वेळ चुकली. आणि गंमत म्हणजे घड्याळ बघूनच अजितदादांची ओळख पटली. मनाला चटका लावणारा हा प्रसंग, मनावरती खूप मोठा घाव घालणारा हा प्रसंग. दादा खरं तर महाराष्ट्रानं मनापासून दादा म्हणून हाक मारलेली हा एकमेव दादा. नाहीतर इथं दादा व्हायला खूप काही करावं लागतं. तिथं काहीच न करता हा दादा झाला. आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचाही आज वाढदिवस आहे. या खानदेशाच्या मातीच्या वतीनं मी त्यांनाही वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा देताना एवढंच आमचं मत आहे, आमची इच्छा आहे की तुम्ही आता देशाच्या राजकारणात जाऊन मोठ्या पदावरती काम करावं आणि आमच्या सुनेत्रा वहिनींना इथल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करावं. यामध्ये आमचे 2 स्वार्थ आहेत. अजितदादा गेल्यामुळं महाराष्ट्रामध्ये फार मोठी एक चांगल्या नेतृत्वाची, संस्काराची, संवादाची पोकळी मोठी निर्माण झाली. आज दादांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी नंदुरबारच्या वतीनं, म्हणजे आज फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे एवढेच यामध्ये नव्हते, तर सगळं नंदुरबार
आजूबाजूच्या तालुक्यातली लोक दादांसाठी आलेली होती. या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन अभिजित दादांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आज या माध्यमातून मलाही या सर्वांशी संवाद साधण्यासाठी बोलवलं होतं. मी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होतो. आज दादांचा वाढदिवस आहे. दादांना थेट वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही कुणीच देऊ शकत नाही. ही एक खंत आहे. प्रत्येक वर्षी धुमधडाक्यात साजरा होणारा बर्थडे, आज हा वेगळा बर्थडे आहे. पण त्यांच्या कामाला, त्यांच्या विकास चाकाला अजित पर्वाचा हा दरवळणारा स्मृतिगंध नंदुरबारच्या मातीतून हा सुवास सगळीकडे गेलाय. अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिलेला असतानाच अजितदादांचे अनेक स्वप्न बाकी आहेत. ती पूर्ण प्रत्येक राजकारण्यानं करावीत. महाराष्ट्राला विकासाच्या मेन केंद्रात न्यावं अशी माझी इच्छा आहे. एक मराठी माणूस म्हणून मला दोन गोष्टींचा आनंद होईल त्यातून. देवेंद्र फडणवीस साहेबांसारखं सुसंस्कृत, एज्युकेटेड, शिकलेलं नेतृत्व भारताला पंतप्रधान म्हणून, प्रधानमंत्री म्हणून मिळावं, ते आमचं मराठी माणूस म्हणून मला जास्त आनंद होईल. मराठी माणूस या देशाचा पहिला पंतप्रधान होईल, हे एक वेगळा आनंद होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनी दिसतील आम्हाला. या भावनेतून मी ते वक्तव्य केलेलं आहे. आणि ही भावना आमच्या अभिजित दादांची आहे, सर्व महाराष्ट्राची, प्रत्येक सर्वसामान्य मराठी माणसांची भावना. ही अगदी उद्धव साहेबांनी सुद्धा बोलून दाखवलेली आहे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची ही भावना. मी तर म्हणेन की तुम्हाला कुठं काय करायचं ते करत राहावा. अशी वेळ आलेली आहे की आम्हाला जगू द्या, तुम्ही असं राहावा असं म्हणायची वेळ आलेली. किमान फक्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती आणि शेतकऱ्याच्या पिकावरती तरी तुम्ही घाव घालू नका. किमान तेवढं तरी सोडा. आज विद्यार्थी तिथं न्याय मागण्यासाठी बसलेले आहेत. त्यांना तुम्ही झुरळ म्हणताय, मग त्यांनी झुरळाचा पक्ष काढ. ही नैतिक जबाबदारी या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ओळखावी, शिक्षण मंत्र्यांनी ओळखावी आणि दोघांनीही राजीनामा द्यावा अशी सर्वसामान्य माणूस म्हणून माझी प्रतिक्रिया आहे. जातीचं, धर्माचं भांडवल करून चाललेलं राजकारण हे या एका पिढीला मागं नेत नाही, तर या देशाच्या पुढच्या येणाऱ्या 40 पिढ्यांना बॅकफुटवर नेते. संवाद राहिलेला नाही, संवेदना संपत चाललेल्या आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या रेंजच्या युगात आमची संवेदनांची रेंज कमी होत चाललेली आहे. नव्या पिढीला आमचं लोककला, संस्कृत, संस्कार द्यायला जी मेन गरजेची आहे ती मराठी शाळा आज बंद पडतीये. आणि मग हे सगळं घडतंय. जातीवरून खून होत आहेत, धर्मावरून भांडणं होत आहेत, देवाचा वापर मतांसाठी होतोय, महापुरुषांचा वापर निवडून होण्यासाठी होतोय. नव्या पिढीला पेटवलं जातंय. यात फक्त त्यांचा फायदा होतोय असं जर त्यांना वाटत असेल तर उद्या त्यांची मुलं त्यांचा सुद्धा घात करायला कमी करणार नाही, ही अशी परिस्थिती उद्भवलेली आहे.